नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या रणनीती या कार्यक्रमात या आठवड्यात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. 28 फेब्रुवारीपासून इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यामध्ये सुरू झालेलं युद्ध अद्यापही संपलेलं नाही. आज नेमकी काय परिस्थिती आहे आणि भारताच्या दृष्टीने या युद्धाचे परिणाम नेमके काय बघण्याची शक्यता निर्माण झाली. अर्थात हे परिणाम आपल्याला हळूहळू बघायला मिळतातच आहेत, पण जर हे युद्ध लांबलं तर याचे नेमके काय परिणाम भारतावरती होण्याची शक्यता आहे. याच बरोबरीने जागतिक स्तरावरती अमेरिकेची प्रतिमा मलिन होण्याची जी सुरुवात झालेली आहे त्याला या युद्धामुळे हातभार लागेल का, अशा सगळ्याच प्रश्नांवरती आजच्या भागामध्ये आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, 28 तारखेला युद्ध सुरू झालं आणि आज 11 तारीख आहे. एवढ्या दिवसांमधलं युद्धाचं नेमका परिणाम जो त्यांना साधायचा होता तो साधला गेला आहे का, आणि जर नसेल तर हे युद्ध लादलं गेलेलं आहे असं वाटतं तुम्हाला? हो, नक्कीच लादलं गेलेलं आहे. लादलं गेलं म्हणजे त्यांनी स्वतःवरच लादून घेतलं इस्रायल आणि अमेरिकेनी. आणि त्यांना जी एक अपेक्षा होती की इराणचे जे राज्यकर्ते आहेत, गेले 47 वर्ष जे राज्य करतायत, सत्ता त्यांच्या हातात आहे, असे कट्टरवादी जे धर्मगुरू इस्लामचे ते लोक तिथे सत्तेमध्ये आहेत आणि ही सत्ता त्यांच्या हातातून जाईल आणि नवीन प्रकारचं लोकशाही, लोकतंत्र तिथे येईल, अशी जी अपेक्षा अमेरिका आज बरेच वर्ष करते, ती अपेक्षा काही झाले तरी पूर्ण झालेली नाही. कारण इराणनी या अशा सिनारिओवरती अशी परिस्थिती येईल हे लक्षात घेऊन, याचा अंदाज करून त्यांनी समजा सगळ्यात शीर्ष नेत्याला जर मारला गेला किंवा शीर्ष नेता पकडला गेला तर तेव्हा काय करायचं हे सगळं ठरवून ठेवलेलं होतं. त्यामुळे इतकं त्यांच्यावरती वार करून सुद्धा अमेरिकेला किंवा इस्रायलला त्यांना सत्तापालट तिथे करता आलेलं नाही. सत्तापालट न झाल्यामुळे आता त्या दोघांची अशी बिकट परिस्थिती झाली की काय करावं. कारण जोपर्यंत, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात बूट्स ऑन द ग्राउंड, की सैनिक तुमचे जोपर्यंत त्या देशामध्ये शिरणार नाही आणि तिथे तिथल्या वेगवेगळ्या ज्या सत्तेच्या ज्या काही म्हणजे ज्याला म्हणतात इन्स्टिट्यूशन्स असतात, त्या इन्स्टिट्यूशन्सवर जोपर्यंत कब्जा करणार नाही तोपर्यंत सत्तापालट होत नाही. हे आता परत दिसून आलेलं आहे. सर, व्हेनेझुएलाच्या संदर्भामध्ये जी चूक झाली होती किंवा ज्या पद्धतीचं यश अमेरिकेला अपेक्षित होतं ते यश मिळालं, त्याच पद्धतीची पुनरावृत्ती इथे होईल असं काहीसं त्यांनी गृहीत धरलं होतं असं वाटतं तुम्हाला? अगदी नक्कीच गृहीत धरलं होतं त्यांना. विशेष करून राष्ट्रपती ट्रम्पनं असं वाटलं होतं की व्हेनेझुएलामध्ये जर सत्तापालट झाला आणि तिथे त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या मनपूर्वक जे सरकार पाहिजे होतं किंवा ज्या प्रकारचे सरकारमध्ये काम करणारे लोक पाहिजे होते त्यांना सत्तेवर परत बसवण्यात आलं, तसंच इराणमध्ये होईल असं त्यांना वाटलेलं होतं. पण त्याच्यामध्ये हा फरक त्यांच्या लक्षात नाही आला किंवा त्यांच्या सल्लागारांच्या लक्षात नाही आला की इराण एक सांस्कृतिक आणि सिव्हिलायझेशनल स्टेट आहे. जे एक धरोहर आहे सांस्कृतिक किंवा इतक्या वर्षाची जी एक त्यांची परंपरा चालून आलेली आहे इराणची, त्याच्यामध्ये सत्तेच्या व्यतिरिक्त सत्तेवर असणारे लोक किंवा पदांवरती असणाऱ्या लोकांपेक्षाही बाकीचे जे तिथले म्हणजे व्यवस्था असते, राजकीय व्यवस्था किंवा बाकीची व्यवस्था, ती व्हेनेझुएला सारखी कमकुवत नव्हती आणि नाहीये. आणि परत त्यांना आतून व्हेनेझुएलाला आतल्या लोकांनी त्या राष्ट्रपतींना दगा देऊन त्यांना म्हणजे दगा दिल्यामुळे अमेरिकेला तिथे सहजतेने सत्ता काबीज करता आली होती. इराणमध्ये तसं झालं नाही. जरी तिथली जनता इराणची पीडित असली किंवा त्रासलेली असली या धर्मगुरूंच्या अत्याचारांमुळे किंवा अतिरेकी त्यांच्या धोरणांमुळे, तरी सुद्धा जेव्हा त्यांचा सर्वोच्च धर्मगुरू आयातुल्ला खामेनीला मारलं गेलं, त्याचा खून केला गेला, म्हणजे मिसाईलनी का होईना पण खून केला गेला, तेव्हा पूर्ण इराणची जनता, इराणची जनसंख्या पूर्ण एकत्र झाली. उलट जी अपेक्षा होती अमेरिकेची किंवा इस्रायलची की ते लोक बंड करतील
किंवा तिथे एक बंडखोरी होऊन सत्ता पालट होईल, ते न होता ते उलट एकत्रित आले आणि म्हटलं त्यांनी की हा आमचा अपमान आहे, आमच्या राज्याचा, आमच्या देशाचा, आमच्या पूर्ण संस्कृतीचा हा अपमान आहे आणि आम्ही तो होऊ देणार नाही. त्यांचा जो प्लॅन होता तो सक्सेसफुल होऊ देणार नाही आणि तेच झालं शेवटी. म्हणजे सत्ता पालट करण्यासाठी म्हणून हे अशा पद्धतीचं युद्ध करतो आहोत, हे जे दाखवलं गेलं होतं. पण मुळामध्ये आताच्या सत्तेवरती खामेनी यांच्याच मुलाची जी निवड झालेली आहे ती काहीशी अनपेक्षित होती, किंवा ट्रम्प यांना जी अपेक्षित होती त्याच्याबद्दल त्यांचं जे मत होतं ते विचारात न घेता ही निवड झाली आहे, याचाही राग कुठेतरी त्यांच्या मनात असावा असं वाटतं तुम्हाला? अगदी नक्की आहे. कारण राष्ट्रपती ट्रम्पचं म्हणजे पूर्ण धोरण जे आहे सगळ्यांच्या बाबतीत, सगळ्या देशांच्या बाबतीत, ते भारत असू दे, इराण असू दे, इस्रायल असू दे, त्यांच्या मनात येईल आणि सकाळी उठून त्यांच्या मनात जे एक धोरण आलेलं असेल जाग जाग आल्यानंतर, त्याची अंमलबजावणी लगेच झाली पाहिजे अशी त्यांची अपेक्षा असते. आणि जेव्हा लोक त्यांच्या विरोधात जातात, तेव्हा ते त्यांना आपले शत्रू मानतात. कॅनडाच्या बाबतीत असं झालं. भारताच्या बाबतीत त्यांनी गेले जवळजवळ 10 महिने हाच प्रकार केला की मी मध्यस्थता केली भारत आणि पाकिस्तानच्या युद्धामध्ये, हे सगळं केलं. तर अशा वेळेस त्यांना भारताने काही क्रेडिट न दिल्यामुळे त्यांनी भारत विरोधी धोरण आता त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करतायत. पण त्यांना हेही माहिती आहे की भारताला इतका विरोध करून कुठलंच त्याच्यात फायदा अमेरिकेचा होणार नाहीये. म्हणून ते कधी विरोध करतात, कधी प्रशंसा करतात, असं सुरू आहे. पण त्यांचा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे. ज्यावेळेला युद्ध सुरू झालं त्यावेळेला इराणकडनं त्यांना अशा पद्धतीचा प्रतिकार होईल याची काहीशी कल्पना नव्हती असं म्हटलं जातं. खरंच तसं आहे? नक्कीच त्यांची अशीच कल्पना होती की जसं 12 दिवसाचं युद्ध मागच्या वर्षी 2025 मध्ये जसं झालं होतं, तसंच होईल असं अमेरिकेला आणि इस्रायलला वाटलं होतं. पण इराणनी त्याच्यातनं धडा घेतला होता त्या युद्धामधनं आणि तयारी केली होती. आणि त्यांनी वारंवार म्हटलं होतं अमेरिकेला, म्हणजे धमकी न देता एक त्यांना वॉर्निंग दिली होती की तुम्ही जर आमच्यावरती वार केलात तर तुमच्या ज्या काही बेसेस आहेत वेस्ट एशियामध्ये, प्रत्येक गल्फ खाडीच्या देशांमध्ये अमेरिकेची एक बेस आहे, मिलिटरी बेस आहे किंवा एक त्यांनी आपलं एस्टॅब्लिश केलेलं आहे. ते ते एक टार्गेट होऊन जातील आणि आम्ही त्याच्यावरती हल्ला करू, असं वारंवार इराणनी म्हटलेलं होतं. पण त्यांना ते पटलं नाही किंवा त्यांनी ते खूप सिरियसली घेतलं नाही. पण लगेच जेव्हा इराणवरती वार झाला तर त्याचं प्रत्युत्तर इराणनी कसं दिलं की अमेरिकेला, म्हणजे त्यांनी खाडीच्या देशांवरती वार नंतर केला. पहिला वार त्यांनी त्यांच्या अमेरिकेचे जे काही अमेरिकन बेसेस, अमेरिकन सैन्याचे जे बेस आहेत, कतर, कुवेत, बहरेन, सौदी अरेबिया, युएई, सगळीकडे त्यांच्यावरती हल्ला केला. आणि मग त्याच्यानंतर अजून एक त्यांनी सगळ्यांना त्यांच्या मनात भीती अशी घातली की दुबई, अबुधाबी, बहरेन असे जे स्थानं आहेत तिथे खाडीच्या देशांमध्ये, ही एक स्टेबिलिटी असलेली शहरं आणि फायनान्शियल सेंटर्स अशी मानली जात होती. पण दुबईचा एअरपोर्ट जगातला सगळ्यात बिझी एअरपोर्ट आहे. आणि तो पूर्व पश्चिम जेवढा काही ट्रॅफिक जातो तो दुबईच्या थ्रू मॅक्सिमम जातो. ते एअरपोर्ट बंद केल्याबरोबर सगळ्यांना त्याचा नुकसानच व्हायला लागलं. आणि सगळ्यात मोठा त्यांच्या हातातला हुकमी एक्का होता होर्मुझचं जी खाडी आहे, त्या होर्मुझच्या खाडीमधनं 80% तेल जगभरातलं आणि बाकीच्या आयात निर्यातीचे जहाजं त्याच्यातनं जातात त्या खाडीतनं. आणि त्याचा कंट्रोल पूर्णपणे इराणच्या जवळ असल्यामुळे इराणने तेच बंद करून टाकलं. होर्मुझ मधनं जाणं येणं किंवा जे काय जहाजांचं आयात निर्यात करण्यासाठी म्हणून जी जहाजं वापरली जात होती त्यांनाच बंद करून टाकल्यावर सगळ्या देशांवर जगभर त्याचा परिणाम झाला, जो एकमेका अजूनही त्यांच्या हातात आहे. सर, या सगळ्या प्रकारामध्ये रशियाचा फायदा झालाय असं म्हटलं जातंय. म्हणजे युक्रेन आणि रशिया युद्धामध्ये आता रशिया काहीसा वरचढ झालेला आहे. युक्रेनला जी साधन सामुग्री किंवा युद्ध सामुग्री पुरवली जात होती ती आता या युद्धामुळे इराणकडे वळलेली आहे. त्याचाही फटका युक्रेनला बसेल. खरोखरच तसं आहे?
त्या म्हणजे सामग्रीपेक्षाही एक गोष्ट झाली की रशिया युक्रेनच्या युद्धावरती जे जगाचं लक्ष होतं, युरोपचं लक्ष होतं, अमेरिका जी मदत करत होतं युक्रेनला, त्या सगळ्याकडे कानाडोळा झालेला असल्यामुळे आता रशियाची परिस्थिती किंवा रशियाचं स्थान अजून बळकट झालं. आणि जर आपण बघितलं गेलं त्यांच्या हातातली, युक्रेनच्या हातातली अस्त्रशस्त्र तिथून काढून ती इस्रायल आणि म्हणजे इराणच्या विरुद्ध वापरण्यासाठी म्हणून अमेरिका आता बाध्य झालेला आहे. कारण अमेरिकेचे खूप महाग असलेले तिथले रेडार्स, तिथले अँटी एअरक्राफ्ट गन्स आणि म्हणजे मिसाईलच्या विरुद्ध काम करणारे अस्त्रशस्त्र, त्याला खूप नुकसान पोहोचवलंय इराणनी. आणि इराणचे जे ड्रोन्स आहेत, शाहेद म्हणून त्याला त्याचं नाव आहे त्या ड्रोनचं, हे साधारण 20 लाख रुपये किंवा $20,000 च्या आसपासच्या किमतीचे ते ड्रोन्स आहेत. त्यांना हाणून पाडण्यासाठी ते जेव्हा हल्ला करत होते खाडीच्या देशांवरती किंवा अमेरिकन बेसिसवरती, तिथे 5-5 लाख, सॉरी 50 लाख आणि 90 लाख आणि 1 करोडच्या मिसाईल्स त्यांना वापरायला लागल्या. त्यामुळे हा जो खर्चाचा जो एक म्हणजे इम्बॅलन्स आहे, तो अगदी दिसून आला त्याच्यामध्ये. त्यामुळे अमेरिकेनं सगळ्या प्रकारेच नुकसान झालं त्याच्यामध्ये, की युक्रेनच्या युद्धाकडनं लक्ष काढून घ्यायला लागलं. रशिया त्यामुळे बळकट झाला. आणि रशिया आणि चायना आता काय करतायत, त्या दोघंही मिळून सगळे जे काही नुकसान होत आहेत अमेरिकेच्या तिथल्या बेसिसवरती, त्या बेसिसचं सॅटेलाइट पिक्चर्स चायना आणि रशिया ते लगेच त्यांचं फोटो घेऊन ते पूर्ण जगाला त्याची प्रसिद्धी, जगभर त्याची प्रसिद्धी करतायत, जे अमेरिकेला कमकुवत असण्याचं कार्य करतायत, दाखवण्याचं कार्य करतायत की अमेरिका इतकं कमकुवत आहे किंवा अमेरिकाला सेटबॅक झालेला आहे, हे त्याच्यातनं दिसून येत आहे. अशा प्रकारचे बरेचसे नुकसान अमेरिकेचे आणि इस्रायलचे झालेले आहेत. भारताला याचा काय तोटा झाला म्हणजे सप्लाय आपला गॅसचा किंवा इंधनाचा सप्लाय कमी होणं हा परिणाम हळूहळू आता सगळ्याच भारतामध्ये दिसतोय. पण याच्या बरोबरीने आणखी काही नुकसान होण्याची शक्यता आहे का? कारण सगळ्यात महत्वाचं असं आहे की गल्फ कंट्रीजमध्ये अनेक भारतीय तिथे नोकरीला असतात आणि काही करोड मधलं मनी ऑर्डर्स ते आपल्या कुटुंबाला पाठवत असतात आणि त्याचाही भारताच्या अर्थव्यवस्थेला खूप फायदा होतो. याही दृष्टीने हा प्रश्न मला विचारावासा वाटतो सर. अगदी नक्कीच, इंधनाचं आहेच, गॅसचं आहे, आपण जसं म्हटलं. पण 90 लाख भारतीय मूळाचे लोक खाडीच्या देशांमध्ये नोकऱ्या करतात आणि तिथून जवळजवळ $20 बिलियन, 20 अब्ज कोटी पैसा डॉलर्समध्ये तो भारतामध्ये ते पाठवतात, सगळ्यांचं मिळवून जर टोटल केलं तर नक्कीच तो अर्थव्यवस्थेला त्याचा फायदा असतो त्याचा. आणि लोकांची घरं चालतात भारतामध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं कॉन्ट्रीब्युशन होतं. याच्यावरती जर आता एक धोका आला किंवा ते धोक्यात आलं, अशा प्रकारचे जे अरेंजमेंट्स आहेत, तर नक्कीच म्हणजे इतके परिवार एफेक्ट होतील, आपल्या अर्थव्यवस्थेवरती त्याचे परिणाम होतील. आणि इंधन पुरवठा आणि गॅसचा पुरवठा नाही झाला तर आपले बाकीचे छोटे छोटे उद्योग, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, गॅसवर चालणारे इंडस्ट्रीयल युनिट्स वगैरे, सगळ्यांवरती त्याचा परिणाम होतो आहे आणि अजून होईल जर हे युद्ध लांबलं तर. म्हणून भारताला याच्यामध्ये खूप काळजी करण्यासारखी गोष्ट भारताची आहे आणि भारताचे प्रयत्न सुरू आहेत. कालच मंगळवारी आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर, त्यांनी इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांबरोबर तिसऱ्यांदा गेल्या 11 दिवसात तिसऱ्यांदा त्यांच्याबरोबर फोनवरती बातचीत केली. आणि माझं हा अंदाज आहे की पडद्याआड अमेरिकेबरोबर आणि इस्रायल बरोबर पण भारताचे काही आपले जे लोक आहेत ते त्यांच्याशी बोलतायत, त्यांना सांगतायत की किती जगभर त्याचे परिणाम होत आहेत. त्यामुळे असं मला वाटतं की येत्या काही दिवसात, आणि अमेरिका सुद्धा आता असे सिग्नल द्यायला लागलाय की आमचं काम झालेलं आहे, आमचे जे काही ऑब्जेक्टिव्ह होते, जे काय आम्ही ठरवलं होतं, ते आता पूर्ण झाल्यामुळे आम्ही हे युद्ध संपवू शकतो. म्हणता इराण कधी मानेल आणि कधी त्या अटींवरती मान्यता देईल, त्या अटींना हे बघायला लागेल. पण हे युद्ध लवकर संपायला पाहिजे, याच्यात काही शंका नाही. सर, याच्या बरोबरीने गल्फ कंट्रीज म्हणजे पेट्रो डॉलर्स उत्पन्न आतापर्यंत आपण बघत होतो, पण गेल्या काही वर्षांपासून त्यांनी प्रयत्नपूर्वक पर्यटनाला प्राधान्य देत तशा पद्धतीच्या जाहिराती करायला सुरुवात केलीत आणि जगभरातले पर्यटक सुद्धा तिथे जात होते.
त्या दृष्टीने त्यांना किती याचा तोटा होईल किंवा पुढच्या काळामध्ये सुद्धा युद्ध परिणाम म्हणजे युद्ध संपलं असलं तरी सुद्धा काही परिणाम त्याचे जाणवतील का असं तुम्हाला वाटतं? नक्कीच जाणवतील. म्हणजे कमीत कमी येते 2 वर्षात तरी, समजा उद्या युद्ध संपलं तरी याचे परिणाम 2 वर्षापर्यंत कमीत कमी पडसाद याचे उमटत राहतील. कारण खाडीच्या देशांमधले जे मोठी शहरं आहेत, दुबई, अबुधाबी, जसं मी म्हटलं, बहरेन, तर यांचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज किंवा पॉझिटिव्ह पॉईंट ज्याला म्हणतात तो काय होता, की हे एकदम सुरक्षित आहेत. इथे फायनान्शियल सर्व्हिसेस, बँका, इन्व्हेस्टमेंट करायला, राहायला एकदम याच्यापेक्षा जास्ती सुरक्षित जागा तुम्हाला, कुठलं स्थान तुम्हाला जगभर मिळणार नाही. तिथे गुन्हे होत नाहीत, मर्डर्स होत नाहीत, खुनाखुनी नाही, सगळेजण कायद्याला घाबरून राहतात. अशी जी एक त्यांची रेप्युटेशन होती, ती रेप्युटेशन आता संपली. कारण तिथे तुम्ही सेफच नाही आहात. जेव्हा तिथे ड्रोन येऊ शकतात, दुसरं कोणी त्या देशावरती अटॅक करू शकतं, हे जेव्हा लोकांच्या लक्षात येतं, हे सगळं सेंटिमेंटवरती असतं, कॉन्फिडन्सवरती असतं लोकांच्या. हा कॉन्फिडन्स आता संपल्यामुळे ते कॉन्फिडन्स तो परत येण्यासाठी अजून 2-1 वर्ष तरी लागतील असं मला वाटतं. आणि हे सुद्धा म्हणजे तिथले जे राज्यकर्ते आहेत त्यांनी खूप असे काही पावलं उचलली आहेत की तिथे जे अडकले होते पर्यटक त्यांना जितके दिवस राहायला पाहिजे तितके दिवस हॉटेलमध्ये राहू देण्याची व्यवस्था त्यांनी केली. त्यांना स्पेशल फ्लाईट्स अरेंजमेंट केल्या, सगळं केलं. म्हणजे जे काही त्यांना करता येत होतं ते केलं. पण एकदा लोकांचा जो आत्मविश्वास असतो किंवा विश्वास असतो एका व्यवस्थेवरती, तो जर उडाला, तो परत येण्यासाठी थोडासा वेळ लागतो. तर माझा असा अंदाज आहे की कमीत कमी 2 वर्ष तरी याचे परिणाम आपल्याला तिथे खाडीच्या देशांमध्ये दिसून येतील. मागच्या वर्षी शांतता नोबेल मिळावं याच्यासाठी आटापिटा करणारे ट्रम्प अचानकपणाने नवीन वर्षामध्ये इतकी आक्रमक भूमिका का घेत असावेत असं वाटतंय सर तुम्हाला? मला तर वाटतं की इस्रायलनी त्यांना याच्यामध्ये म्हणजे त्यांना फसवलं किंवा त्यांची फसवणूक केली असं म्हणता येईल. कारण इस्रायल आणि इराणचं खूप जुनं शत्रुत्व आहे. आणि त्यांना म्हणजे ट्रम्पला खेळवणं, मॅनिप्युलेट करणं हे खूप सोपं असतं असं म्हणतात, जर तुम्हाला माहिती असेल कसं करायचं तर. ते इस्रायलनी ते केलं. स्वतःचे जे ऑब्जेक्टिव्ह होते ते पूर्ण करून घेण्यासाठी म्हणून त्यांनी अमेरिकेचा वापर केला असं म्हटलं जातं. आणि ट्रम्प ची पर्सनॅलिटी अशी आहे की ते एका विषयावरून दुसऱ्या विषयावरती फटाफट बदलण्याचा प्रयत्न करतात, आपली मतं बदलतात, आपल्याला म्हटलेल्या गोष्टी पाळत नाहीत किंवा त्याचा परिणाम काय होतील याचा विचार करत नाहीत. अशामुळे ट्रम्पला मॅनिप्युलेट करणं सोपं होतं आणि त्यामुळे हे असं झालं, असं सगळ्यांचा अंदाज जगभर आता झालेला आहे. सर म्हणजे आता 28 तारखेपासून आज 11 तारीख इतके दिवस हे युद्ध लांबलंय. इस्रायलने असं म्हटलेलं होतं, असा दावा होता की अवघ्या काही दिवसांमध्ये हे युद्ध संपेल आणि इराण आमच्यापुढे शरणागती पत्करेल. याचा अर्थ इराणकडनं प्रतिकार त्यांना अपेक्षित नव्हता, पण इराणने तो प्रतिकार दाखवलेला आहे. म्हणूनच हे युद्ध इतकं लांबलंय. त्याचे परिणाम जागतिक स्तरावरती सगळ्यांनाच आता त्याचे चटके भोगायला लागतायत, असं म्हटलं तर हरकत नाही. पण तरी सुद्धा या निमित्ताने आज अनेक मुद्द्यांवरती तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना समजून घ्यायला खूप मदत झाली आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षक हो, या भागात मिळालेली ही सगळीच माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्समध्ये आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचं, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.